नमस्कार मित्रांनो, आपल्या गाबित बर्ज या चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो। आणि गेल्या वेळचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल, तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळलं असेल की आपण एका किल्ल्यावर आलेलो आणि तो होता तेरेखोलचा किल्ला। तर या किल्ल्याची आधी मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो आणि मग आपण किल्ल्यावर फिरूया आणि बघूया किल्ल्यावर काय काय आहे ते। चला तर, हा किल्ला गोवा राज्यात असून महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेवर असलेल्या तेरेखोल नदीच्या किनारी आहे। ह्या किल्ल्यावर तुम्ही फिरायला येताना महाराष्ट्रातून येताना तुम्हाला रेडी गाव जवळ आहे आणि शिरोड्यावरून रेडी मार्गे तुम्ही येऊ शकता। आणि जर तुम्ही गोव्यातून यायचं असेल तर तुम्हाला पेडण्यावरून हा किल्ला साधारण एक 20 किलोमीटर आहे, तर तुम्ही पेडण्यावरून पण येऊ शकता। दुसरं म्हणजे तुम्हाला म्हणजे हा किल्ला जास्त मोठा नाहीये फिरण्यासाठी। साधारण एक तासभर खूप झाला, तासभर पण जास्तच झाला, पण तेवढं ठीक आहे। आणि आता ह्या किल्ल्याचं जर तुम्हाला महत्त्व म्हणजे ह्या किल्ल्याची थोडीशी माहिती द्यायची झाली तर हा किल्ला जो आहे तो सावंतवाडीतील खेम राजे होते, खेम सावंत यांनी 17व्या शतकात बांधला। या किल्ल्यावर खेम सावंतांचे सैन्य म्हणजे देशी बोटी आणि मोठे सैन्य इथे तैनात होते। त्याच्यामध्ये किल्ल्याच्या आतमध्ये 12 बंदूकधारी आणि छावणी असायची आणि प्रार्थनास्थळे होती। 1746 मध्ये गोव्याच्या विरजईने म्हणजे व्हॉइसरॉयने इथे पोर्तुगीजांनी म्हणजे ते व्हॉइसरॉय जो होता 44वा व्हॉइसरॉय त्याच्या नेतृत्वाखाली पोर्तुगीजांनी ह्या किल्ल्यावर खेम सावंतांविरोधात मोहीम उभारली आणि 23 नोव्हेंबर 1746 रोजी पोर्तुगीजांनी आपल्या बोटी नदी पात्रात उतरवून सावंतांविरुद्ध युद्ध केले आणि या युद्धात सावंतांचा पराभव झाला। तर हा जो 1764 मध्ये बांधलेला किल्ला होता तो मूळ किल्ला पोर्तुगीजांनी पाडला आणि त्यांनी तो युरोपियन रचनेप्रमाणे पुन्हा बांधला। आणि किल्ल्याची डागडुजी झाल्यानंतर 1788 पर्यंत याची डागडुजी चालू होती। तर डागडुजी झाल्यानंतर तेरेखोल गावाचा गोवा राज्यामध्ये समावेश केला आणि काही काळ हा जो किल्ला आहे तो आपल्या मराठ्यांच्या ताब्यात होता। तो 1796 मध्ये मराठ्यांनी हा गड जिंकून घेतला, परंतु काही काळातच तो परत पोर्तुगीजांकडे गेला। आणि ह्या किल्ल्याचं दुसरं महत्त्व म्हणजे सन 1961च्या गोवा मुक्ती आंदोलनात ह्या किल्ल्याचा खूप एकदम म्हणजे चांगला वाटा आहे। तर ते आंदोलन होईपर्यंत म्हणजे सुमारे 215 वर्ष हा किल्ला पोर्तुगीजांकडेच राहिला। आणि सध्या आता या किल्ल्याचं म्हणाल तर तो किल्ला एक हेरिटेज रिसॉर्ट मध्ये त्या किल्ल्याचे रूपांतर केलेले आहे आणि त्यामुळे किल्ल्याच्या अंतर्गत भागात आहे ना खूप छान संवर्धन झालेलं आहे। आणि ह्या किल्ल्याचं थोडंसं म्हणजे बांधकाम म्हणाल तर संपूर्ण किल्ला हा जांभा दगडातला आहे व तो व्यवस्थित स्थितीत आहे, म्हणजे सुस्थितीत म्हणाल तरी चालेल, खूप छान स्थिती आहे त्याची। असा तो किल्ला आहे। तर आणि किल्ल्याचे ना 2 भाग आहेत, एक समुद्र सपाटीपर्यंत उतरत जाणारा एक भाग आहे जिथे आम्ही गेलो नाही कारण एक तर पावसाळा होता, सगळं जंगल वाढलेलं आणि बहुतेक तो रिस्ट्रिक्ट असेल एरिया, कारण आम्हाला तिथे जायला असं काही म्हणजे हे काही दिसलंच नाही म्हणून आम्ही तिथे गेलो नाही। तर दुसरा भाग आहे तो बाले किल्ल्याचा। तर आपण चला गडामध्ये प्रवेश करूया आणि आतमध्ये काय काय आहे ते बघूया। तर चला, आपण येताना इथून आलो आणि वरती तिथे गाडी लावली, इथे 2 व्हीलर पार्किंग आहे
वरती 4 व्हीलरची पार्किंग. आणि हे हुतात्मा तेरेखोल किल्ल्यासाठी झालेले आहेत. हे 2 हुतात्मे आहेत आणि हे स्मारक हुतात्मा स्मारक उभारलेलं आहे. माझा व्हिडिओ काढू शकतो असं काय ना? अरे हो, तुझा पण काढू शकतो ना. हे बघा, इथूनच किल्ल्याची सुरुवात आहे. हे आमचे बाबू शेठ चाललेत. थांब आधी इथलं बघूया बाहेर. इथे आत आल्यावर तुम्हाला मस्त इथे शांत आहे आणि छान समुद्राची गाज ऐकू येते. सुख. हे बघा, या समुद्राचा भाग आहे. आणि हे किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे. हे गडाचे दरवाजे तसे जुनेच आहेत आणि आत गेल्यावर हा एक मोठा पेटार आहे. तुम्ही समोर बघू शकता किती छान व्ह्यू दिसतो दरवाज्यातून बाहेर. या पेटाऱ्याच्या बाजूला लावलाय आरसा आणि हे जुन्या काळातले झुंबर आहेत. तर ह्या दरवाज्यातून आत गेल्यावर पायऱ्या चढून थोडंसं वर गेलो आपण आणि आता हे बघा, इथे हे ख्रिश्चन धर्माचं एक प्रतीक असलेला क्रॉस आहे आणि त्याच्या मागे सेंट अँथनी चर्च आहे. जे मागे चर्च दिसतंय ते सेंट अँथनी चर्च आहे आणि लेफ्ट साईडला जे आहे ते हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये वरती म्हणजे वरती आणि खाली राहण्याची सोय केलेली आहे. या किल्ल्याला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 4 बुरुज आहेत. ह्या बुरुजांवर आपण समोर दिसतात त्या पायऱ्याने आपण वर जाऊन बुरुजावर जाऊ शकतो आणि तुम्हाला वर गेल्यावर ही बघा, ही अशी छान सजवलेली तिथे म्हणजे तटबंदी जी आहे ती व्यवस्थित मेंटेन केलेली आहे. इथे उजव्या बाजूला हॉटेल आहे बघा, हे पूर्ण हॉटेल आहे. आणि ना या किल्ल्यावर आपल्याला कॅप्सूलच्या आकाराच्या रचना दिसतात. आपण खालून येताना आपण वरती बघितलं तर बुरुजांवरती प्रत्येक बुरुजावर कॅप्सूलच्या आकाराच्या खोल्या आहेत. हे बघा, ही एक खोली आहे पण इथे झाडं लावल्यामुळे आत नाही जाता येते आपल्याला. पुढच्या बुरुजावर आपण आत जाऊया आणि हे बघा, झूम करून दाखवलंय तिथे एका माणसाची उभं राहण्याची 1 किंवा 2 जण उभं राहतील एवढीच जागा आहे. मी तुम्हाला जाऊन दाखवतो पुढच्या बुरुजावर. आणि या मधले 2 बुरुज जे आहेत ते समुद्राकडे आहेत म्हणजे खाडीच्या बाजूला आहेत आणि तिथे आम्ही गेलो नव्हतो, तुम्हाला मगाशी म्हटलं तसं. हे बघा, चर्च किती छान दिसते वरून आणि इथे मागे बहुतेक ते स्टाफ रूम वगैरे होती, त्याच्यामुळे आम्ही तिथे बंद आहे जायला. काही भाग किल्ल्याचा रिस्ट्रिक्टेड आहे जिथे तुम्ही जाऊ नाही शकत. हे आमचे बाबू भैया फोनवर बोलतायत. चला आपण जाऊया दुसऱ्या बुरुजावर.
हा छोटासा पक्षी आमच्याबरोबर फिरत होता. हा बघा, या पक्षाला काय म्हणतात ते तुम्ही सांगा. याचं नाव मला नाही माहिती, पण हा आमच्याबरोबर इकडे तिकडे उडत उडत फिरत होता. आणि आपण हे बघा दुसऱ्या बुरुजावर आलोय. इथे बुरुजांचा आकार म्हणजे असा गोलाकार नाहीये, नॉर्मल आपला चौकोनी, जसं किल्लाच आहे. हा बाले किल्ला असल्यामुळे बहुतेक असं आहे. आणि इथे पण बघा, हे मध्ये बहुतेक ध्वज लावण्यासाठी असणार, बहुत नक्की नाही माहिती मला. आणि हे आमचे ॲडव्हेंचरस बाबू भैया इकडे तिकडे चढतायत. ही बघा, ही ती कॅप्सूल रूपी जी खालून खोली दिसत होती ती आतमधून अशी दिसते. बघा, इथून तुम्हाला बाण मारायला, बंदुकीने गोळ्या मारण्यासाठी अशी जागा आहे. आणि खूप अरुंद खोली आहे. एकच माणूस किंवा दोघं राहिले तर अजिबात हलूच शकणार नाही, एवढी छोटीशी. ही बघा, पूर्ण एकदम छोटीशी. एवढी खोली आहे. तर हा एवढाच किल्ला आहे बघण्यासाठी. आणि खालचे 2 बुरुज तर आम्ही बघितले नाही. तर तुम्ही नक्की भेट द्या. जास्त नाही आहे मोठा, थोडासा आहे. आणि तुम्ही अजून काहीतरी डिस्कवरी करा आणि आम्हाला नक्की सांगा. आणि हे थोडेसे फोटो काढलेत ते तुम्ही एन्जॉय करा. आणि आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये या सिरीज आहे आपली जी गोवा विथ फ्रेंड, त्याच्यामध्ये तुम्ही स्टे ट्यून, कारण अजून एक किल्ला आहे ज्याच्यावर आम्ही गेलेलो. तर तो किल्ला पण तुम्हाला नक्की बघायला आवडेल. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुमची रजा घेतो. बाय, टेक केअर.